नेतवड फाटा ओतूर नारंगाव रोड या ठिकाणी मोठा अपघात आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। दोन गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। आपण पाहू शकता या गाडीची अवस्था अशा प्रकारे झालेली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। ही वॅगनर गाडी आणि ही गाडी एकमेकांना धडकलेली आपल्याला पाहायला भेटते। गाडी त्याला चिटकलेली होती, तो आधी आहे चिटकलेली गाडी। नेतवड फाटा ओतूरला जो रोड जातो त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे मित्रांनो। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेली आपल्याला पाहायला भेटते। वाहने हा टर्न आहे, या टर्नला एकमेकांची धडक वॅगनर आणि ती जी गाडी आहे त्या गाडीची धडक झाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी वित्तहानी झालेली नाही आहे। गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। गाड्या चालवताना थोडी आपण देखील प्रत्येकाने जबाबदारी घेणं गरजेचं आहे। कोणत्या प्रकारची लोकांना त्रास होणार नाही, कोणत्या प्रकारची जीवितहानी होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यायला हवी। उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत, तरी असे अपघात हे जीवघेणे ठरू शकतात। आपण इथं पाहू शकता कोणत्या प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे काही वाटत नाही, पण गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय। गाडीचा टायर हा जागेवरच फुटला गेलेला आहे। लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला इथे पाहायला भेटते। येणारे जाणारे लोक इथे थांबून हा घडलेला प्रकार पाहत आहेत। ही गाडी आहे, ही वॅगनर गाडी आहे। या गाडीची तितकीशी हानी झालेली नाही आहे। मोठ्या स्वरूपाचा हा अपघात होता। वॅगनर गाडीचा देखील टायर फुटलेला आहे आणि एका बाजूने गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नागरिकांची, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। अमर सर, नक्की काय प्रकारे इथे झाला ॲक्सिडेंट झालेला दिसतोय आपल्याला? ते लागोपाठ 2-3 दिवस गतिरोधकच्या अभावी, बारीक गतिरोधक असल्यामुळे 3 अपघात झालेले। किती दिवसात? 3 दिवसात 3 अपघात। हां, पण नशिबाने ते जीवहानी झाली नाही, म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा आणि गतिरोधक स्पीड कमी झाली म्हणजे गाड्यांचं। इथं गतिरोधक नाही आहेत, त्यामुळं आहेत पण ते लहान आहेत, ते काय स्पीड मध्ये तू हे कमी जाते। गतिरोधक टाकण्याची गरज आहे इथं। मोठे गतिरोधक पाहिजे जेणेकरून गाडीचा स्पीड कमी झालं पाहिजे। गाडीचं स्पीड जास्त राहते त्याच्यामुळं हा अपघात झालेला आहे। कोणती जीवितहानी वित्तहानी झाली का याच्यात? हां, ओके। इथं नागरिकांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर या रोडला मोठे गतिरोधक टाकून ही होणारे अपघात टाळण्यासाठी हे गतिरोधक टाकणं गरजेचं आहे, असं येथील स्थानिक नागरिकांसोबत आपण चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणणं येतं आहे। गतिरोधक जरी असले तरी ते छोटे आहेत, ते मोठे गतिरोधक टाकून इथं जे प्रॉब्लेम होत आहेत ते अपघात रोखण्यासाठी गरजेचे आहेत। आपण पाहू शकता थोडे नागरिकांमध्ये इथे हे चालू आहे।
ब्युरो रिपोर्ट शैलेश काशीद, हिवरे कॉर्नर. हॅलो